वनविभागाचा एकच नारा, झाडे लावा आणि झाडांची कत्तल करा। वनपरिक्षेत्रामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे। जळगाव जामोद खांडवी तसेच भिंडवळ राऊंडमधील एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही। वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नुकसान वनपरिक्षेत्रामध्ये सातत्याने सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतामधील सागवान लाकडाचा बेवारस साठा बाहेर जात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही। कटाई होऊन त्याकडे कुणाचेच लक्ष नाही। सर्रास वृक्षतोड सुरू आहे। याचा लाभ सागवान तस्कर घेत आहे। महाराष्ट्रातील मध्य प्रदेशच्या मार्गावर निमखेडी फाटा परिसरात सुमारे मोठे वृक्ष अवैध सागवान होऊन आहे। यापेक्षा अधिक माल येथून लंपास केल्याचे दिसून येते। कोणतीही परवानगी न घेता तोडलेले सागवान बाजूला मातीच्या ढिगायात दडविण्यात आले आहे। आता कामादरम्यान माती बाजूला पडताच सागवान लाकडाचा ढिगच बाहेर आला आहे। हॅमर नसलेले सागवान दिसून येते। या लाकडाबाबत वन विभागाच्या स्थानिक यंत्रणेवरच संशय व्यक्त केला जात आहे। लाखो रुपयांचे सागवान बेवारस कत्तल होत आहे। आतापर्यंत वनविभागाने कोणतीही दखल घेतली नाही। चोरट्यांनी लाखो रुपयाचे सागवानी लाकूड चोरून नेले असून स्थानिक जळगाव जामोद तालुक्यातील वन विभागातील काही कर्मचारी तसेच वनरक्षक तसेच वनपाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात सागवानचे कत्तल होत आहे। मात्र प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने कोणीच कारवाईसाठी पुढे येताना दिसत नाही। चोरट्यांनी कटाई केल्यानंतर सागवान झाडांची थूट खोदून पुरावा नष्ट केला गेला। तोडून ठेवलेले सागवान कुणाचे आहे याची माहिती नाही। सादर झाडांची पॉ 2 किंवा 3 झाडांची होत आहे। सादर बाकीचे झाडांची पॉ होत नाही, कारण जास्त झाडांची पॉ झाली तर यामध्ये वनरक्षक, वनपाल तसेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई होते। या कारवाईसाठी कोणीही वन विभागाचे अधिकारी कमी प्रमाणात सागवान झाडांची पॉ कमी प्रमाणात फाळण्यात येतो। मराठी समाचार न्यूज 24 साठी नागेश भटकर, मुख्य संपादक, जळगाव जामोद।